हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। बघा आज आमच्या आहोंचा वाढदिवस होता आणि सगळ्यात आधी आम्ही केक कट करून घेतला, कारण की संकष्टी चतुर्थी होती आणि सकाळ धरणं उपवास वगैरे होता, कामं पण भरपूर होती, जेवायला उशीर झाला होता, म्हणून म्हणलं आधी जेवण वगैरे करून घ्यावं आणि नंतरच केक कट करावं, कारण केक कट करायला अर्धा एक तास तर लागलच, म्हणून म्हणलं पहिल्यांदा हे पण उशीरनं घरी आले, कारण का गणपती मंडळाची मीटिंग होती, ती मीटिंग वगैरे पूर्ण करून आणि मंडळातर्फेच त्यांचा बड्डे साजरा केला सगळ्यांनी। मग तिथनं पुढं मग ते घरी वगैरे आले, नंतर मग त्यांचं म्हणजे तिथनं पुढं मग आमचं जेवण वगैरे, मग तिथनं पुढं बड्डेचं म्हणजे आम्हाला रात्री झोपायला कमीत कमी 12:30-1 वाजली। मग त्याच्यामुळं तुम्हाला आधी मी बड्डेचाच व्हिडिओ टाकला आणि परत मग म्हणलं तिथनं पुढं माझी दिवसभराची रुटीन तुम्हाला शेअर करावे। नंतर मग 7 वाजता ह्यांनी मीटिंगला जायच्या आधी मी त्यांना वळून वगैरे घेतलं, कारण का सकाळपासून त्यांना वळलंच नव्हतं, कारण का त्यांनी कामावरनंही आल्यानंतर मग तिथनं पुढं मग त्यांना वळून घेतलं। कसं असतं दिवसभर बघा आपल्या बी धावपळीच्या जीवनात असं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी थोड्याशा अनुभवायला पाहिजेलेत ना, म्हणून मी म्हणलं आता वळून घेते। आणि दरवर्षी काय व्हायचं माहिती आहे का, हे इथं नसायचेच, बाहेर असायचे, त्यामुळे ह्यांचा बड्डे काय बाहेरच साजरा व्हायचा। आणि मग परत मग म्हणलं तुमच्या पाया पण पडून घेते मी, म्हणून मी पाया पडत होती तर मला आशीर्वाद देत होतं, म्हणजे चेष्टेवारी काहीतरी करत होतं बघा। मग मी म्हणलं असू दे, लय दिवस झालं तुमच्या पाया पडली नाही आहे म्हणून। आणि मग त्यांचा बड्डे आहे ना, आम्ही म्हणजे ते बाहेरच साजरा व्हायचा, कधीच ते आमच्याबरोबर बड्डे साजरा करताना नसायचे। मग हा वर्ष पहिल्यांदाच आहे आमच्याबरोबर बड्डे साजरा करताना, म्हणून मी म्हणलं चला तुम्हाला एखादा ड्रेस आणूया म्हणलं। नकोच म्हणत होतं, पण मी मागं लागून त्यांना म्हणजे असं आता नेलं आमच्या गावातच, म्हणलं बाहेर वगैरे जाणं, परत तिथनं माघारी येणं, टाईम जाणं, कसं आहे आमच्या आता शेजार पाजारी मसवड, अकलूज, पंढरपूर अशी छोटी छोटी गाव म्हणजे मोठी मोठी गावं आहेत आणि आमचं आपलं खेड पडते, तरी पण आहेत बऱ्यापैकी म्हणायचं, पण कपडे वगैरे भरपूर महाग आहेत बरं का इथं आमच्या गावात, आम्ही कधीच घेत नाही, पण पहिल्यांदाच अशी वेळ आली की आम्ही इथनं ह्यांना ड्रेस घेतला। आणि नाही म्हणलं तरी आम्ही थोडा वेळ बघितलं 1-2 दुकानं, पण तिथं काय असं म्हणजे व्यवस्थित वाटली नाही ती आम्हाला। मग ह्या दुकानात गेलो आम्ही, मग तिथं बघितलं, तरी पण तिथं पण त्यांना म्हणजे मला तर आवडलीच नव्हती। मग एक शर्ट आवडला आणि त्याला पण खिसा नाही, आणि ती पण कधी बघितला आम्ही माहिती आहे का, रात्री त्यांनी घालताना ज्यावेळेस कपडे उघडले का नाही त्यावेळेस आम्ही तो शर्ट बघितला। परत तिथनं पुढं आमचा धिंगाणा की शर्ट बदली करायचा आहे, त्याला खिसा नाही आहे, आणि कसं आहे मोबाईल वगैरे ठेवायला खिसा लागतो, आणि दुकानात ह्यांनी घालून वगैरे बघितलेली म्हणजे सगळं व्यवस्थित आहे म्हणले, आणि राहू दे म्हणले हा शर्ट मला आवडला आहे, मग आवडला आहे तर घ्या म्हणलेलं मी त्यांना। पण ती नंतरच लक्षात आलं आमच्या की त्यावेळेस त्यांनी मीटिंगला निघालं त्यावेळेस मोबाईल ठेवायला गेलं खिशात, त्यावेळेस लक्षात आलं की बाबा त्याला खिसा नाही। मग मला म्हणलं मला नकोच हा शर्ट, बिना खिस्याचा मला आवडत नाही आहे म्हणलं। मग परत म्हणलं जावा तुमचं तुम्ही बदलून घ्या, तुम्हाला जे आवडतं आहे ती। मग त्यांनी बदलून घेतला आणि तसंच मीटिंगला गेलं पुढं। मग आम्ही दिवसभर म्हणलं तर नाही म्हणलं तर आम्ही 2ला दुकानात गेलतो, 4-4:30 वाजले आम्हाला घरी यायला, कारण का त्यांना कुठलं म्हणजे चॉईसच होत नव्हतं, जी पाहिजे ती तर व्हरायटी नव्हतीच। असं म्हणजे कसं असतं बघा, शिटीतनी भरपूर व्हरायटी दाखवते ती आणि असते ती पण, आणि आपल्याला नाही आवडलं तर मग असते। मग तिथनं पुढं आल्यानंतर मी माझं स्वयंपाकाचंही म्हणजे स्वयंपाक करायचं, आधी तर बाहेर जायचंच ठरलेलं, पण परत मग म्हणलं नको, संकष्टी चतुर्थी आहे, घरातच सगळं करते म्हणलं, मग जेवणाचा बेत काय असेल असं तुम्ही म्हणसाल आता। मग ठरवलं शेवाळ्यांची खीर करायची, काजू मसाला करायचा, जिरा राईस केला, वरण केलं, परत अजून मोदक केले, परत पापड तळले, एवढा सगळा बेत केला बघा। आणि त्यांना आवडला पण, आणि भरपूर असं म्हणजे हॉटेलपेक्षा पण छान झालतं असं ह्यांनी म्हणले। बाहेर गेलो असतो, पण कसं आहे नॉनव्हेजचा वगैरे हात लागतो, म्हणून आम्ही काय उपासाच्या दिवशी बाहेर जेवायला वगैरे जात नाही, आणि चपात्या वगैरे पण करून घेतलेल्या। त्याच्यात पण दिदीने थोडीफार मदत केली ती, माझी कणिक वगैरे मळून दिलती, त्याच्यामुळे माझं पण लवकर आवरलं। आणि मी स्वयंपाकाला तर लागले कितीला 7ला, आणि 8:30ला तर माझा सगळा स्वयंपाक एवढे प्रकारचे मेनू माझे करून झालते। मग नंतर बघा आम्हाला तुम्हाला म्हणलं मी आत्ता 10:30 वाजले आम्हाला जेवायला, रात्रीचे 10:30 पावणे 11 वाजले। मग तिथनं पुढं केक वगैरे कट केला, कारण उशीर एवढा झालता का नाही, पण म्हणलं जाऊ दे। तरी भैया आल्यानंतर मला भैयाला म्हणलं ही दे र ती दे र, ती एकतर मीटिंगवरनं आलता आणि त्याला मी सगळं मागत होती चिडलेला, आणि त्याला पण भूक लागलेली, मग म्हणलं असू दे बाबा तेवढं म्हणलं। मग ही बघा जेवणाचं ताट कसं वाटतंय ती सांगा मला बरं का कमेंटमध्ये नक्की।
परत तुम्ही म्हणसाल पुरी का नाही त्या जेवायला. पुरीने काय केलं तर माहिती आहे का, मी म्हणजे गणपतीची वगैरे आरती करून ही घेतली, पूजापाठ दिवाबत्ती नैवेद्य पाणी सगळं केलं आणि तिथनं पुढं मग पुरी म्हणल्या आम्हाला पण भूक लागली मम्मी पप्पा कधी येतात काय माहीत, आम्हाला जेवाय वाढ म्हणल्या. मग पुरी जेवलेल्या दोघीच्या दोघी आणि मग म्हणलं चला आता आपण पण जेवायला बसावं ह्याने आल्यानंतर, म्हणून मी ह्यांच्यासाठी थांबलेली. मग ह्याने आल्यानंतर आम्ही सगळी जेवायला 3 जण जेवायला बसलेलो बघा. दीदी तिथं येऊन बसली, तिला जेव म्हणत होतं परत एकदा तर म्हणली नको हेच लय झालंय गच्च झालंय म्हणलं, भरपूर असं पोट भरले माझं म्हणली. आणि सगळी थांबलेलो आम्ही केक कट करायसाठी. आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, सवाष्ण्यांचं आमंत्रण आलतं भाऊकीतलं. मग तिथं आम्ही गेलतो तर थोडासा मी व्हिडिओ घेतला जागरण गोंधळाचा. चला ताईंनो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.